हॅलो आणखी अमितजी म्हात्रे या आपण सुद्धा आपण यायचं आहे आणि आपला यथोचित सन्मान स्वीकारायचा आहे. आज आलेला प्रत्येक मान्यवर आम्हाला अगदी देवासमान आहे. अतिथी देवो भव या हिंदू संस्कृतीनुसार आपण पाहिलं तर आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य राहिलं आहे. पण या ठिकाणी अमितजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. जाऊया जिथं सामना अगदी पंचांचा इशारा येतोय. तर टॉस जिंकलाय गव्हाण संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी आपण पाहतोय. रत्नदीप चौधरी आणि ऋषिकेश चौधरी वळवली संघाकडून दाखल झाले. तर पहिलं षटक घेऊन गव्हाण टीम कडून सिद्धेश कोळी. पहिल्या चेंडूवर बाईच्या स्वरूपामध्ये ही रन येत असताना एक्स्ट्राजनं खातं उघडलंय. सिद्धेश कोळीचं आपण षटक क्रमांक पहिलं पाहतोय. मागचा सामना डिफेंड झाला होता, 39 धावा करू शकला नव्हता. कुंडेबाळ संघ जास्ती संघानं तो सामना जिंकला. सिंगल आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचला 2. सदानंद स्मृती विनर गव्हाण आणि आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली या दोन संघादरम्यान ही लढत सुरू आहे. चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर कडे लॉंग ऑफ द फिल्डर पोहोचलाय. तोपर्यंत मात्र एक धाव. सिंगलनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वळवली संघ चांगल्या फॉर्म मध्ये चाललाय. यंदाचा सीझन मात्र थोडासा गाजवलाय. अनेक स्पर्धा जिंकल्या त्या संघानं, त्यामुळे थोडासा आत्मविश्वास अनेक स्पर्धांमध्ये दुपटीनं वाढल्याचं पाहायला मिळालंय. पण तो समोर सुद्धा उलबे नोडमधील तेवढाच ताकदवान संघ आहे आणि चांगली बॅच रंगेल यात मात्र शंका नाहीये. सिद्धेश कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र ड्राईव्ह केला स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. दीपराजनं डिप्लाय जेल. पहिला धक्का लागलाय तो वळवली संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज विशाल चिंद्रणकर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. कुंडेवाहाळ नगरीचे आदर्श सरपंच सन्माननीय सदाशेठ वासकर साहेबांचं या ठिकाणून प्रस्थान होते. त्यांचा मी मनाच्या अंतर्गतापासून आभार व्यक्त करतोय. चिंद्रणकर हेलिकॉप्टर उडवतोय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. षटकार. हेलिकॉप्टर लुक दिलाय. षटकारानं टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर. फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ द फिल्डर वेगानं आलाय. साईड स्क्रीन समोर दुसरा धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. विशाल चिंद्रणकर जसा मैदानामध्ये आलाय थोडीशी गती मात्र धाबांची वाढले. 2 बॉलमध्ये 8 धाबांचं योगदान दिले. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर वळवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. मागचा सामना आपण पाहिला होता 39 धाबा झाल्या होत्या आणि त्या धाबा करू शकला नव्हता. खरं तर 39 धाबांचं टार्गेट होतं. 38च धाबा झाल्या होत्या. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना जासाई संघाच्या, परंतु कुंडेबाळ संघाला ते
आव्हान झेपवलं नव्हतं. 27 पर्यंत तो संघ जाऊ शकला. त्यामुळे या मैदानावर बरेचसे लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड झाल्यात. पहिल्याही रात्री आपण पाहिलं होतं 30 धावा फक्त केल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये धाकटी जुई संघानं आणि त्या धावा वाचवल्या होत्या. त्यामुळे या मैदानावर जशी जशी रात्र होते मोठे फटके येत नाहीयेत. आज थोडंसं हवेमध्ये गारवा सुद्धा जास्त आहे. मागच्या 2 रात्रींच्या तुलनेमध्ये थोडंसं थंड वातावरण आहे. एक षटकामध्ये 3 षटकार कसेही मारले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ते रॉक ठाकूर, सदानंद ठाकूर पोलीस यांच्या वतीनं, पोलीस निरीक्षक सदानंद ठाकूर साहेब यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक दिलं जाईल 1000 रुपयांचं. अलंकार आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला, लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर उसळला. थोडासा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्याच्यामध्ये अपयश. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाला. रत्नदीप चौधरी, मोठं नाव आहे. रत्नदीप असेल, तालुकास्तरीय स्पर्धा सुद्धा खेळतो बऱ्याच वेळेला. शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. संदेश कोळीच्या हातामध्ये चेंडू जाऊन पडलाय. दुसरा धक्का लागेल. सलामीवीर रत्नदीप चौधरी सुद्धा मैदानाच्या बाहेर. त्यांना रत्नदीपला बाद केलंय. दोनही सलामीवीर मात्र तंबूमध्ये दाखल झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये 4थ्या क्रमांकावर सुयोग मात्रे बढती देण्यात आले. खरं तर अनेक नामवंत फलंदाज या स्क्वॉड मध्ये आहेत पण बराच वेळेला बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज दिसतो वळवली संघाच्या. सुयोग मात्रे दाखल झालाय. अलंकार कोळी पुन्हा एकदा. ट्रायू केल्या हलक्या हाताने मिड ऑफ कडे. सिंगल मिळेल. धावसंख्या 12 वर 12 ऑन बोर्ड. 5 ओव्हर्स मध्ये 50 ही धावसंख्या जर गाठली तर बऱ्याच वेळेला धावा डिफेंड होऊ शकतात. आणि मैदानानं आजपर्यंत दाखवले मागच्या 3 रात्रीमध्ये सुरू असलेला खेळ धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाले सगळ्या संघांची. हो, इकडे मात्र थोडासा पूल करायचा होता. बॉल निघालाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी परंतु तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळेल. रन्स कशाही आल्या तरी रन्स आहेत त्या. या 2 धावा मिळाल्या. स्कोर मूव्स टू 14 नाउ. 14 धावा धावफलकावर. आज या स्पर्धेची 3री आणि अंतिम रात्र आहे. बेगा फायनलचा दिवस आहे आज. ऑफ टर्न करण्याचा प्रयत्न इकडे मात्र बराच बाहेर होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता चिंद्रणकर. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. 15 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा आल्या होत्या. थोडंसं थांबवलाय धावफलक या ओव्हरमध्ये अलंकार कोळीनं. ही चेंडू आपण पाहिला तर थोडासा अनोख्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न विशालनं केला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी ठेवलेच यावेळी अलंकार कोळीनं आणि त्याचमुळे इकडे बीट केलंय फलंदाजाला. सो लाईन रेषेमध्ये जाऊन खेळावं लागेल विशालला. सोडून दिला होता हा चेंडू. बराच बाहेर आहे. पंच तेच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16.
लॉफ्ट केलं यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून ताणून दिलाय गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रितेश कोळी येतोय. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 22 धावा झाल्या. दोन्ही गोलंदाजांना 11-11 एक षटकार दिलाय. आणि पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये काय घडतंय. विशाल चिंदणकर ज्यानं 2 षटकार दाखवलेत आतापर्यंत. 16 धावांवर तो खेळतोय. महत्वाची भूमिका आतापर्यंत निभावले वडवली संघासाठी. आणि 10-11च्या सरासरीनं जर हे धावफलक पुढे पळत राहिलं 50 क्रॉस झाला तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. बॅकफुटवरून स्लॅश केलाय. कव्हर्सला बॉल चाललाय. अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्यानंतर मात्र चांगलं बॅकअप मिळालं. 2 धावा कदाचित मिळतील. सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगली कमिटमेंट. पहिल्यांदा आपण पाहिलं अलंकार कोळी त्या ठिकाणी होता. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 24 या आकड्यावर 24. सुयोग मात्रे ऑन स्ट्राईक. प्रितेशचा हा बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सुयोग मात्रेच्या बॅटमधून षटकार.
लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. एकेरी धापेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. इकडे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद. आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली 40 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जर 10च्या सरासरीने धावा आल्या 60 झाल्या तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. धावांचा पाठलाग करत असताना अनेक संघ दमलेत या मैदानावर. अनेक संघांना पराभवाचा धक्का बसलाय. पहिल्या रात्री आपण पाहिलं होतं MMV धाकटीजुई संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. त्यानंतर कालच्या रात्री दुसऱ्या रात्री मीत 11 मोहो हा संघ सुपर 3 साठी क्वालिफाय झालाय. आणि या आजच्या रात्री मात्र पाहूया कोणता संघ सुपर 3 कडे वळणार आहे. पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सिद्धेश कोळी. बॅकफुटवरून पूल करायचा होता. मिस टायमिंग झालाय. बॉल मिड ऑफ कडे जात असताना इकडे मात्र झेल टिपलाय प्रितेश कोळीनं आणि गरज होती ही भागीदारी तोडण्याची आणि तिसरा धक्का बसेल आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली टीमला. सुयोग या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवरांचं शुभागमन आहे. आदरणीय सन्माननीय रामनाथ दादा पंडित काँग्रेस हाय कमिटीचे चिटणीस यांचं शुभागमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तसेच राजू मोहिते आणि सागर मोहिते नक्कीच या आपल्या कॉम्बॉक्समध्ये सरचे स्वागत आहे. आशिष पाटील नवीन फलंदाज. हो यावेळेस मात्र फुल लेंथ होता. खोलात टाकला होता सिद्धेशनं हा चेंडू. ही सुद्धा घेतली होती. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. गरज होती. इकडे मात्र जोडी फोडल्यानंतर हे चेंडू मात्र थोडंसं दबाव टाकू शकतील नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी आणि तेच करायचं आहे. सिद्धेश कोळी म्हटलं तर की प्लेअर आहे. सदानंद स्मृती विनर गव्हाण टीमचा आणि थोडंसं प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न मात्र नवीन बॅटरवर केला जातोय. ओव्हर द स्टंप्स यावेळेस मात्र स्क्वारलेकडे वळवलाय. बराच धावलाय दीपराज कोळी. त्या ठिकाणी चेल टिपलाय. मॅच मध्ये हलकसं कमबॅक पाहायला मिळेल. ते गव्हाण संघाचं फलंदाज बाद होईल. आशिष पाटील शून्यावर. अगदी आपण पाहिलं तर पोलीस या ठिकाणी अधिकारी आहेत कर्मचारी. त्यानंतर आपण पाहिलं तर रॉक अर्थात सुरेश ठाकूर. परंतु मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून सदानंद विष्णू ठाकूर एका षटकामध्ये 3 षटकार मारले कोणीही तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक किंवा आपण पाहिलं तर चौकार हॅट्रिक जो कोणी मारेल त्यांच्यासाठी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय आमच्या सरपंचताई यांचे यजमान प्रेमनाथ अनंत ठाकूर विद्यमान सदस्य आहेत. हे दाम्पत्य आहे आज तुम्हाला लाभलेलं आणि ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. क्या बात. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. संपूर्ण रात्रीसाठी खरं तरी पारितोषिक असणार आहे. लगातार 3 चौकार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी सिद्धेश कोळीनं फार चांगली बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. फ्लिक केलाय. रिशा सायानं बॉलला वळवलंय स्क्वेअर लेगकडे. दीपराज सिंगल मिळेल. 1 धाव. पहिली धाव या ओव्हरमध्ये येते असताना स्कोर मूव्स टू 41. 41 धावा. धावसंख्येला कंट्रोल आता मात्र लगावण्यात आलाय. निलेश मात्रे दाखल झालाय मैदानामध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय. 6 फलंदाज आतमध्ये गेलेत. मुकेश शेलटकर अजूनही स्क्वॉडमध्ये आहे. त्यामुळे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे सध्याच्या घडीला वळवली संघाची. फुल लेंथ होता. यावेळेस मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेरून चाललाय चेंडू. स्पंच तेच इशारा करत असताना व्हाईट बॉल्स. एक अतिरिक्त रन. धावसंख्या इकडे पुढे जाईल.
42 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये टिचून मारा केलाय सिद्धेशनं आणि गरज सुद्धा होती कमांड टीमसाठी आणि तशा स्वरूपाची गोलंदाजी आतापर्यंत साकारत असताना सिद्धेश कोळी. सुयोग मात्रे सुद्धा चांगली बॅटिंग केले. कव्हर्सला हा फटका सजवलाय. वेगवान स्ट्रोक आहे. कबा पॉइंट क्षेत्ररक्षक धावलाय परंतु बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. रन्स येत नव्हता या ओव्हरमध्ये परंतु एक चांगला स्ट्रोक दाखवला सुयोग मात्रेना. 17 धावांवर तो खेळतोय सध्याच्या घडीला. ड्राईव्ह केला अगदी समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर साईड स्क्रीन समोर येऊन बॉल अडवतोय तोपर्यंत मात्र 1 रन. सातत्यानं धावफलक सुयोगनं मात्र हालता ठेवलाय आराध्या वळवली संघाचा. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 47 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच सर. तर त्यानंतर पाहिलं तर सर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर मनीष पाटील सर आणखीच माजी जिल्हा रायगड परिषद सदस्य आणि तथा पाहिलं तर महाराष्ट्र काँग्रेस हाय कमिटीचे आणखीच उपाध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम या आयोजनार्थ आपण पाहिलं तर 25,000 रुपयाची धनराशी. जोरदार एकदा टाळ्यांच्या गजरानं आपण मान्यवरांनी त्यांचं यथोचितचा या ठिकाणी स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. जाऊया नाव ब्रॅक टू क्रिकेट. 4 षटकांत 47 धावा. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले सदानंद स्मृती कमांड संघाकडून. 5व्या षटकाचा खेळ बाकी असेल. इथून मात्र 10-12 धावा आल्या तर 57, 58, 60च्या आसपास जाणं शक्य आहे परंतु पाहूया इकडे मात्र किती धावांपर्यंत थांबवते. पहिला सामना पाहायला मिळाला होता. 53 धावांचा चेस झाला होता. पहिले दोन्ही सामने चेस झाले होते परंतु मागच्या सामन्यानं रंग दाखवले पुन्हा एकदा. जे सातत्यानं मागच्या 2 रात्रीमध्ये घडत होतं तेच घडलं कुंडेबाळ संघाच्या बाबतीमध्ये. त्यामुळं हवेमध्ये थोडासा गारवा आहे. क्लायमेट थोडंसं बदललंय. थोडी थंडी आहे 2 रात्रीच्या तुलनेमध्ये. त्यामुळं जशीशी रात्र होईल तसं तसं मोठे फटके येत नाही आहेत परंतु कौतुक करेन आत्तापर्यंत या इनिंगमध्ये 3 षटकार बसलेत. 3 चौकार सुद्धा आलेत. त्यामुळे 6 मोठे फटके वळवली संघ खेळलाय आणि त्याचमुळे थोड्याशा चांगल्या धावा 4 ओव्हर्समध्ये जमा केल्यात त्या आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली संघानं. 5वं आणि अंतिम षटक घेऊन युगा कोळी येतोय. बाट अगोदर फिरली गेली. बॉल तदनंतर येत असताना चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पहिलाच बॉल इथे मात्र बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉल. स्लॉगरचं षटक आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये रन्स काढणं ज्याच्यावर भर दिला जातो फलंदाजांकडून परंतु बऱ्याच वेळेला हेच षटक कधी कधी जीव घेणं ठरतं ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा. युगा. आणखीन एक बॉल. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर फिरवलाय आणि बॉल निघतोय सरळ. लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतील. आउट स्विंग करतोय युगा कोळी आणि इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. अंडर 17 प्लेयर आहे. पहिलाच सामना खेळतोय खरं तर आणि तीही नाईट स्पर्धा आणि पहिले 2 चेंडू इकडे मात्र बीट केले तेही सेटअप बॅटरला. स्थिरावलेला खेळपट्टीवर सुयोग मात्रेला 2 चेंडू डॉट काढलेत. सुपर बॉलिंग आणि अशी गोलंदाजी असेल तर आत्मविश्वास वाढेल. पहिलाच सामना खेळतोय. आणखीन एक. इकडे मात्र 3रा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अचूक टप्प्यावर बॉलिंग सध्याच्या घडीला होत असताना सुपर बॉलिंग. उभरता सितारा. द न्यू रायझिंग स्टार फ्रॉम गवान टीम युगा कोळी. युगाचं इकडे मात्र युग सुरू झालंय की काय अशी चर्चा आता मात्र मैदानामध्ये रंगते. चेंज ऑफ पेस पुढे गेला होता. स्टंप्स उडवलेत त्या ठिकाणी आणि इकडे मात्र ही अपील आता मात्र 3ऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय. स्टंपिंग आहे की नाही परंतु इकडे मात्र अक्षरशः फसवलंय या बॉलिंगनं ते तगड्या सुयोग मात्रे टेन्शन मध्ये आहे. हा टप्पा पडलाय. बाहेर निघतात बॉल. पाहावं लागेल इकडे. 3रे पंच हा निर्णय जरूर सोपवतील परंतु
हा चेंडू तर निर्धाव आहे, त्यामुळे चौथा चेंडू तर डॉट खेळणार आहे सुयोग मात्रे. प्रथम दर्शनी तरी असं वाटतंय कदाचित फलंदाज ट्रबल मध्ये असू शकेल. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. तत्परता यष्टीरक्षकाची सुद्धा पाहायला मिळाली. वेळ लागतोय म्हणजे थोडासा क्लोज डिसिजन असेल, त्याचमुळे पंचांनी सुद्धा फ्रीज घेणं पसंत नाही केलं आणि फलंदाज बाद आहे. वाईट सुद्धा चेक करायचंय. करूया चेक आपण. टेक्नॉलॉजी आपल्याकडे 24 लाईव्ह इव्हेंट्स. संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आज अक्षय आहेत या ठिकाणी. डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. चौथा चेंडू निर्धावाला आहे, त्यामुळे सुसाट वेगानं सुटलेली गाडी आता मात्र संपूर्णपणे अडखळले. जो वारू उधळला होता आराध्या स्पोर्ट्सला वळवलीचा, त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य युगा कोळी 17 वर्षाच्या खेळाडूनं केलंय. पहिला सामना खेळतोय, नाईट स्पर्धा पहिल्यांदाच खेळतोय आणि गोलंदाजी करत असताना स्लॉग ओव्हर्स एवढं इम्पॉर्टंट ओव्हर खरं तर कर्णधारानं त्याच्याकडे सोपवलं आणि काय बॉलिंग केले. पहिलाच सामना खेळतोय आपल्या कारकिर्दीतला. पहिला सामना खेळत असताना असा परफॉर्मन्स असेल तर येणारा काळ मात्र युगासाठी नक्की सुवर्ण काळ ठरू शकेल. पाचवा बॉल शॉट ऑफ लेंथ होता. मुकेशला बॉलला पाठवलंय ते सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. सलामीला येणारा फलंदाज 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय मुकेश शेलेटकर आणि त्याच्या बॅटमधून मात्र निर्णायक षटकार आणि षटकारानं अर्धशतक धावफलकावर लागले आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवलीचं. 53 धावा कंप्लीट होत असताना शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. यानंतर मात्र इनिंग ब्रेक होईल. मुकेश शेलेटकर याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. मुकेश शेलेटकरच्या बॅटमधून निघणारे 2 षटकार लीड करतील जरूर आराध्या स्पोर्ट्स क्लब वळवली टीमसाठी. पहिले 4 बॉल डॉट आले होते, परंतु शेवटच्या 2 बॉलच खेळला मुकेश शेलेटकर. 7व्या क्रमांकाला आज फलंदाजी करण्यासाठी गेला आणि 2 षटकार मारलेत आणि या 2 षटकारांना टीमची टोटल 59 वर जाऊन पोहोचले. 60 धावांचं लक्ष आता मात्र ठेवण्यात आलंय. हॅलो, या आणखीच आपण पाहिलं तर मुकेश शेलटकर यांनी जो आता जे 2 षटकार टाकले ना त्यांच्यासाठी आदरणीय सन्माननीय आमचे सासरी बुवा अर्थात सदानंद विष्णू ठाकूर पोलीस वरिष्ठ निरीक्षक आहेत, त्यांच्याकडनं 500 रुपये तुमच्या या 2 षटकारासाठी. थँक्यू. नक्कीच पोलीस मामा, आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून मनस्पूर्वक आभार. या ठिकाणी राजेश शेठ धोंडू वासकर या आपलं सहर्ष स्वागत असेल कॉम्बॉक्समध्ये. नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर जितू 11 नेरे विपक्ष कोपरोली 11 कोपरोली या 2 संघांच्या दरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. हाय व्होल्टेज अगदी बिग मॅच आपल्या समोर पुढची नेक्स्ट मॅच असेल. चला, मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अर्थात काँग्रेस आहे रायगड जिल्हा कमिटीचे या ठिकाणी सरचिटणीस विनंती असेल रामनाथ पंडित दादांना दादरपडावरून की या आपलं यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मित्रांनो, अगदी गोड व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं आपण पाहिलं तर अगदी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आदरणीय रामनाथजी पंडित दादा यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. तदनंतर त्यांच्या समवेत राजू मोहिते आणि सागर मोहिते तसेच आदरणीय सन्मान्य
राजेश शेठ धोंडू वास्कर यांना विनंती असेल की आपण सुद्धा या आणि आपलं यथोचित सन्मान आपण स्वीकारायचा आहे. क्या बात मित्रांनो, अगदी प्रेमनाथ दादा यांच्या माध्यमातून अतिथी देव भव या उक्तीनुसार आलेला प्रत्येक पाहुणा आम्हाला देवा समान आहे. नेक्स्ट मॅच जितू 11 नेरे आणि कोपरोली 11 कोपरोली. चला टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा प्लीज. नक्कीच मुकेश, तुमच्यासाठी पाहिलं तर सर्वेश अनिल ठाकूर यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये त्या 2 षटकारासाठी अगदी तुम्हाला जीपे केले जातील. थँक्यू. नक्कीच अनिल सर्वेश अनिल दादा ठाकूर आमच्या धुतुम गावातील आपलं सुद्धा मनस्वी मनपूर्वक आभार. जाऊया नेक्स्ट मॅच. विनंती असेल लगेचच आपण कॉम्बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. जितू 11 नेरे विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. कोपरोली या दोन्ही संघाचे कर्णधार. चला या ठिकाणी कोपरोली संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर जितू 11 नेरे संघाचे कर्णधार आपण लगेचच कॉम्बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची आहे. काय जबरदस्त हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर काय कमालीची फलंदाजी नेरे संघाच्या माध्यमातून झालेली होती आणि धुतुम संघाला अगदी ज्यांनी परास्त केल्या. लांब लचक अगदी षटकार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर विनंती असेल की या कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आणखीच नेरी संघाचे कर्णधार आणि तदनंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी कोपरोली 11 संघाचे कर्णधार सुद्धा आलेले आहेत. नाणेफेकीसाठी विनंती करणं प्रेमनाथ दादांना, या ठिकाणी पुन्हा एकदा रामनाथ दादांना, पंडित चला बॅट्समन चला प्लीज दादांना की नक्कीच या ठिकाणी आपल्या पवित्र शुभ असते हेड अँड टेल या 2 कर्णधारांच्या मध्ये नाणेफेकीले 4 षटकांचा सामना असेल. ऑल द बेस्ट दोन्ही संघाच्या या कर्णधारांना. टिल द टॉस अँड होस्ट दिस द टॉस का बॉस. या ठिकाणी आपण कोपरोली संघाचे कर्णधार आपण पाहिलं तर ते टॉस बोलतात प्रथम. येस, चला टेल द आणखीच या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी हेड आलेले आहे. पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. देऊया दोन्ही कर्णधारांना ऑल द बेस्ट. कारण या ठिकाणी टाइम इज द मनी. येस, चला नेरी संघाचा डिसिजन काय असेल ना त्याचा लगेच आपण अंमलबजावणी करायची आहे. चला नेरी संघाने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे आणि तदनंतर आपण पाहिलं तर एका षटकामध्ये जर लगातार 3 षटकार मारलेत तर सदानंद विष्णू ठाकूर आमचे मामा यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आमच्याकडे सपोर्ट केलेली आहे. आणि मगाशी जो षटकार 2 मारलेत नक्की त्यांच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. जाऊया नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. धन्यवाद ठाकूर साहेब. 47 धावा बोर्डर होत्या. त्यानंतर मात्र संघ अडचणीमध्ये सापडला जरूर आराध्य स्पोर्ट्स वडवळी संघ. परंतु त्यानंतर 4 चेंडू नव्या गोलंदाजांना मात्र अप्रतिम टाकले युगा कोळीनं. परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर जुना अनुभव मुकेश शेलडकरनं आसमान दाखवलं आणि त्या 2 षटकारांसाठी हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आदरणीय रवींद्रदादा भोईर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे संस्थापक आणि त्याचबरोबर एक आदर्श व्यक्तिमत्व राहिलेले आहे हिमांशू एंटरप्राइज सर्व्हिसला आदरणीय रवीदादा भोईर यांच्याकडून 1000चे बक्षीस, 500 रुपयाची बक्षीस मुकेश शेलडकरसाठी आली आहे. लेट्स प्ले. 60 धावांचा टार्गेट उभा झाला आहे. शेवटच्या आलेल्या 2 षटकारांना मात्र बळ मिळणार लढण्याचं आराध्य स्पोर्ट्स संघाला. अनिकेत कोहली द ब्रँड ऑफ गव्हाण, तर दुसऱ्या बाजूला मात्र सिद्धेश कोळी. या 2 फलंदाज मित्रांनो ताकदीचा खेळ करण्यामध्ये पटाईत राहिलेत. अनिकेत कोहलीनं रायगड प्रीमियर लीगचा खेळ विस्फोटक राहिला आहे. अनिकेत कोहलीचा खेळ कित्येकांनी जवळून पाहिला आहे. त्याच्यामुळे मोठा प्लॅटफॉर्मवर खेळणारा एक मोठा जिगरबाज खेळाडू आहे. तर एका बाजूला मात्र तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज ऋषिकेश चौधरी. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय
60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या मधून क्षेत्ररक्षक मात्र रेडी आहे. उचलला फेकला तत्पूर्वी मात्र फक्त एंड बदलला गेला. 2 चेंडूवर धावा आल्या त्या 5. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी मंडळी सज्ज आहे, पण धावा रोखण्यासाठी गोलंदाजी ताकदीचे आहेत. या मंचावरती खऱ्या अर्थानं मिथुनजी दापोलकर एक अतिशय डावखोरा गोलंदाज, अफलातून गोलंदाजी करणारा, कित्येक वर्षापासून ओळेगावची कमान आपल्या खांद्यावर लिहिल्या पेलणारा खेळाडू मंचावर उपस्थित आहेत. आणि त्यांच्या ताईंच्या नावाची ही स्पर्धा सरपंच साहेबा, सरपंच चषक 2025 आमच्या सुचेताताई प्रेमनाथ ठाकूर या त्यांच्या बहिणाबाई आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं खूप छान योगदान लाभतं आहे. तुमचंही दादा विशेष कौतुक. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ इथे राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावा जमवायच्या आहेत 60 धावा जमवायच्या आहेत. आपली बळकट बनवलेली मनगट यासाठीच आहेत. टाईम, ताकद आणि नजाकतचा सुवर्णमध्ये साधत मात्र इथे काऊक कोणाच्या डोक्यावरून भिरकावला षटकार. ऋषिकेश चौधरीवर मात्र हल्ला झालाय. पहिल्या चेंडूवर प्रहार केला अनिकेत कोळीनं, नंतर सिंगल आणि इथे मात्र सिद्धेश कोळी दाखवते षटकार. ओळख हीच राहिली आहे. ती ओळख मात्र कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक 1 बाउन्स हा जातोय चौकार. प्रहार झालेत. दर्जेदार गोलंदाजावर मात्र प्रहार झालेत. ऋषिकेश चौधरी पहिल्या षटकामध्ये मात्र ताकदीची फलंदाजी दाखवत आहेत 2 फलंदाज. हा फटका फसला. सिद्धेशनं लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चांगले आसमानी फटके दाखवले जरूर, परंतु ऋषिकेशनं कमबॅक मिळवला आणि मोठी विकेट्स कमावली आहे. सिद्धेश कोहली डिपार्ट. बॉल्समध्ये 1 षटकार 1 चौका ठोकत ज्यानं 10 धावा जोडल्या आणि या 60 धावांचा टार्गेट आम्ही सहज पास करू असं वाटत असताना मात्र तो परतलाय. सिद्धेश कोळी परतलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल कोळी. सगळे कोळी बंधू. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर चिरनेरचे विद्यमान उपसरपंच आदरणीय सन्माननीय सचिन खबाडी सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. नक्कीच वेलकम, आपल्या सरचे स्वागत असेल. त्यानंतर आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर रायगड जिल्हा धुतुम या कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय नक्कीच महेश दत्तात्रय ठाकूर यांचं सुद्धा शुभागमन आहे. वेलकम. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेट. सदानंद स्मृती विनर गव्हाण या संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे 60, परंतु होतकरूपणा दाखवलाय त्यानं पहिल्या षटकामध्ये. सिद्धेश जरूर परतलाय, पण आता मात्र कुणाल कोळीवर ही जबाबदारी. हाही फटका फसला. पहिल्या 4 चेंडूवर प्रभुत्व राहिलं जरूर फलंदाजीचं, परंतु उरलेल्या 2 चेंडूमध्ये ऋषिकेश चौधरीनं आपल्या गुणवत्तेला न्याय देत मात्र इथे 2 फलंदाजांना परतवलेत. फलंदाज, परंतु इथे मात्र कुणाल कोहली गोल्डन डकचा शिकार बनला. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याच्या नादामध्ये त्यांना आपले बहुमूल्य विकेट्स गमावली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऋषिकेश चौधरी पहिल्या 4 चेंडूमध्ये 15 धावा त्यांना बहाल केल्या, परंतु उरलेल्या 2 चेंडूमध्ये मात्र सिद्धेश आणि कुणालसारख्या ताकदवान फलंदाजांना त्यांना डगआउटच्या आश्रयाला पाठवलाय. त्याच्यामुळे इथे चांगली गोलंदाजी म्हणता येईल.
कारण 2 बहुमूल्य विकेट्स. कारण सिद्धेचा खेळ आम्ही जवळून पाहिला आहे. जेव्हा जेव्हा त्याचा बराचनं सुरू होतं ना तेव्हा तो अनस्टॉपेबल राहतो आणि त्याला स्टॉप केलं ऋषिकेशनं. रत्नदीप चौधरी नवीन गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाजीचा बोलबाला राहिला आहे वळवली संघाचा. आज मात्र आराध्य स्पोर्ट्स वळवली या नावानं खेळतीये. अनेक पॅकर्स या संघाला आहेत. मुकेश शेलळकर हाही या संघासाठी अनेक वर्षापासून आपली भरीव कामगिरी करताना, अजिंक्य असेल ही मंडळी चांगली कामगिरी करताना दिशा दिली आहे. शॉर्ट सर्टमॅनला शतरक्षक तैनात होता, त्यानं मात्र उचलला फेकला. इथे रन्स मिळाल्या असत्या, आणखीन मिळाल्या असत्या, परंतु 1 रनवर समाधान मानलंय आणि एका रननं 16 मजल मारली जाते. वळवली सत्यवानजी म्हात्रे साहेब रायगड क्रिकेट सामना असूनचे खजिनदार, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. अनिकेत म्हात्रेच्या अवतीभोवती हा सामना भरतोय. त्याचबरोबर मेघनाथ म्हात्रे ही या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं विशेष कौतुक. इथे हवेमध्ये राहिलेला चेंडू डॉट बॉल. निखिल कोळी हा खेळतो निर्धाव. मागच्या चेंडूवर कदाचित आणखीन 1 रन बनू शकले असती, कारण 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. या धावपट्टीनं मागच्या सामन्यामध्ये 39 धावा वाचवल्यात, परंतु याच धावपट्टीनं 53 धावांचा पाठलागही 3 षटकामध्ये केला आहे. त्याच्यामुळे मी 2 रजनी पाहिले तिथल्या. ही धावपट्टी कर्तृत्व वानाच्या प्रेमात आहे. त्याच्यामुळे फलंदाजीला किंवा गोलंदाजीला सपोर्ट नाही. जो उत्तम खेळेल सर्वोत्तम राहील, त्याच्याच बाजूनही धावपट्टी राहिली आहे. दुतुमकरांचंही तसंच आहे. मनाची श्रीमंत लाभलेली ही सगळी मंडळी आहे. पैशानं अमाप श्रीमंत जरी असतील तरी गोल्ड मेडल तुम्हाला मिळणार नाहीत, गोल्ड मॅन नाहीत मित्रांनो. मनाची श्रीमंती लाभली आहे. पैशानं धनिक असलेली मंडळीपेक्षाही विचारांनी श्रीमंत राहिली आहे. त्याबद्दल दुतुमकरांचं विशेष कौतुक केलं जाईल. प्रकाशजी ठाकूर साहेब आमचे मित्र, त्यांचंही विशेष स्वागत करूया. दुतुमगावची ओळख अतिशय उत्कृष्टरित्या ही सिंगल रन्स कंप्लीट केली. 1 रन्सनं मात्र धावा 17. रत्नदीप चौधरीचं गोलंदाजीचं पृथक्करण 1-0-0-1. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देत रोखून धरलाय. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की सदानंद स्मृती विनर गव्हाण संघ या धावांचा पाठलाग मस्त करेल, परंतु मस्त करून देणारी टीम इतकी स्वस्त समजू नका. वळवली गोलंदाजी ही मुख्य ताकद राहिली आहे, मुख्य अंग राहिलं आहे. शेवटच्या 2 चेंडूवर जे 2 षटकार आले ना त्यांना मोमेंटो स्वीप झाला. 47 धावा होत्या, त्यानंतर 12 आल्या आणि 59 धावा लागल्या. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. या 2 धाव्यानं धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 19. रॉनी ठाकूर कंचन पालकर साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये इथे उत्तम कामगिरी करताना गुणलेखनाची. रॉनी ठाकूर तुमचं विशेष कौतुक, सहकार्य तुमचंही लाभतंय. लंच ब्रेक, डिनर ब्रेक म्हणता येईल कंचन पालकर साहेबांची. धावा जमवायचे आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी म्हणेन की अनिकेत कोळी जोपर्यंत क्रीजवर उभा आहे, अनिकेत कोळीमध्ये ती क्षमता आहे मोठा सामना फिनिश करायची. रायगड प्रीमियर लीगमध्ये अनेक सामने त्यांना आपल्या मनगटाच्या जीवावरती आणि जोरकस फटक्यांनी आपल्या बाजूने फिरवलेत. तो अनिकेत कोळी आणि निखिल कोळीच्या क्रीजवर उभ्या राहण्यानं मात्र धावांचा पाठलाग होईल का? धावा लागला तब्बल 20, अजूनही 40 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 40 धावा. या षटकामध्ये धावा किती येतील? मनीष पाटील. मनीष पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. मगाशी पाहिलं की सुयोग म्हात्रे मित्रांनो 4 बॉल डॉट खेळला. प्रत्येकाची रात्र वेगळी असते, प्रत्येक दिवस वेगळा असतो. वल्लभच्या रजनीमध्ये 4 चेंडूवर 4 षटकार याच सुयोग म्हात्रेने टोकलेत. त्याच्यामुळे रात्र बदलली असेल, वेळ बदलली. एका खराब खेळाने कोणी खराब होत नाही, एका चांगला खेळाने कोणी चांगला होत नाही. सातत्य ठेवावं लागेल.
त्या सुयोग मातेच्या वलभच्या रजनीमध्ये आदरणीय बोलाचार्य पाटील सरपंच यांच्या नावाची स्पर्धा सलग 4 चेंडूवर 4 षटकार ठोकले होते. फुलटॉस बॉल मोठा फटका कन्वर्ट करायचा तर रनिंग मिडल विकेट चांगली आहे. खराब क्षेत्ररक्षण राहिलं आहे. दोघांनाही वाकू दिलं नाही, वाकलेच नाही आहेत. इथे मात्र इशारा येतो भीमरसाठी. पंचांचा रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल. तत्पूर्वी मात्र 4 धावा तर जमतायत. फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय, चांगला फटका दाखवलाय. सरपंच या. विशालजी पाटील सर आपण या प्लीज. तिसऱ्या पंचाची भूमिका इथे मात्र भीमरसाठी. फेअर डिलिव्हरी. एक चांगला चेंडू राहिला. फुलटॉस मोठा फटका कन्वर्ट करायचा होता आणि तो झालाही. 4 धावा आल्या. या 4 धाव्याने 24वर मजल मारली जाते. आता मात्र अजूनही 36 धावांची गरज. मोठ्या फटक्यानं सामन्याला कलाटणी भेटेल, परंतु एखाद दुसरी विकेट डॉट बॉलनं सामना बनेल. मनीष पाटील राईट आर्मवरती विकेट बॅटची काढायला लागली आहे. फेकी होतीये. गोटी नेमचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु नेम नाही बसला. 1 रन्स मात्र मिळेल अनिकेतला आणि एका रन्सनं स्कोरवर जाऊन ठेपेल 26 वरती. सॉरी 25 वर. अजूनही 35 धावांची गरज. पहिला चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र सिंगल. 16 बॉल आणि 35 धावा. मनीष टू निखिल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडूपर्यंत पोहोचला नाही, परंतु धावा मात्र देऊन जाईल हा फटका. पॉईंटच्या दिशेनं चेंडू टोलवलाय. धावा इथे येत आहेत, धावा आल्या तब्बल 2. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा चांगला प्रयत्न सुरू आहे निखिल आणि अनिकेतचा. दूरवरून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच बाजून सांगितलं अनिकेतनं की कदाचित हा चेंडू वाईट जाऊ शकला असता, पण धावा आल्या तब्बल 2. 27 धावा. प्रत्येक चेंडूवर धाव घेतली जाते. मनीष पाटील आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यानं मोजलेत. निखिल ऑन स्ट्राईक. निखिल कोळी अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र आणखीन एक चांगला फटका घरंगळत जातोय. सिंगल रन. दुसऱ्या रनचा रिस्क घेतली होती. डर के आगे जीत है. डेंजर एंडला भरता वेगानं अनिकेत कोळी धावलाय आणि 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या. अनिकेत कोळी मी म्हटलं होतं की जोपर्यंत क्रीजर उभा आहे तोपर्यंत सामना कोणीही जिंकला नाही आणि कोणीही हारला नाही. एवढ्या ताकदीची फलंदाजी राहिली आहे. एका बाजूला मनीष पाटील आपल्या परीने धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु धावा त्यालाही पडलेत 9 आतापर्यंत. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रन. या षटकामध्ये मनीष पाटला धावा पडतायत. 30 धावा धावागरती लागल्या. अर्धा पल्ला पार झाला आणि अर्धा पल्ला अजून गाठायचा आहे. 14 बॉल 30 धावांची गरज. 14 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. क्या बात. जागा बनवली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून मात्र चांगला फटका दाखवत इथे आणलाय, खेचलाय. हा मात्र चौकार. या आय लव्ह यूला आजकाल काही महत्त्व नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. दररोज प्रेम बदलतं. दररोज आजकाल इन्स्टावर 5-5 जणांची ॲट ए टाईम चॅटिंग केली जाते. व्हॉट्सअप पुराणा झाला, नवनवीन शोध लागत, त्याच्यामुळं आय लव्ह यूला महत्त्वच नाही. हा फटका हवेत राहिलाय आणि तो मात्र इथे लिलया झेललाय. एक चांगला चौकार दाखवला आणि अजेश पाटीलनं हात टिपला. हा झेल. निखिल कोहलीचा संपला खेळ. या षटक राहिलंय. मी म्हणेन विकेट जरी गमावले असेल तरी पण सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाच्या बाजूनं आणि इथे धावपळकर धावा लागले ते आतापर्यंत
34 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12th मॅन. हॉल 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भवानी शिपिंग मॅनेजर आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं तर संदीप उराणी सरांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांच्या समवेत पांडुरंग चौधरी आणखीच आपलं प्रथम शब्द सुमनाणे सरचे स्वागत आहे. हा सामना संपला की लगेचच आपण मान्यवरांच्या अगदी आपण पाहिलं तर स्वागतासाठी जाणार आहोत. परंतु काय मित्रांनो, आयोजन दर्जेदार. दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन, इट इज अ लास्ट इम्प्रेशन म्हटलं जातोय आणि म्हणूनच तर अगदी 2024-25चं हे पहिलं दर्जेदार आयोजन राहिलं आहे सरपंच चषक. ते आमच्या सरपंच साहेबांचं अगदी परवाच्या दिवशीच या ठिकाणी पाहिलं तर अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमागाने आपण पाहिलं तर आणखीच या ठिकाणी महेंद्र घरत साहेबांच्या आमचे आधारस्तंभ यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आणि आज तादायत 3रा दिवस झालं तरी परंतु पाहिलं तर नक्कीच काय प्रेम आहे, प्रेमनाथ ठाकूर यांच्यावरती असणारं प्रेम. आणि तदनंतर संपूर्ण आज या ठिकाणी पाहिलं तर त्या सरपंच साहेबांच्या अगदी अभिष्ट चिंतन सोहळ्यात आणखीन अगदी शुभेच्छा देत असताना अनेक मान्यवरांची मांदी येतोय. जाऊया 12 चेंडू आणि 26 धावांची. ठाकूर साहेब, खऱ्या अर्थाने विचार केला तर माणसाची श्रीमंती पैशावर अवलंबून नसतेच मुळात, तर माणसांची श्रीमंती असते त्यांनी जोडलेल्या माणसांवर. ती असंख्य माणसं आमच्या आदरणीय प्रेमनाथ ठाकूर साहेबांनी जोडली आणि हा संपूर्ण लावाजामा पाहतोय आपण. या गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी प्रत्येकजण आपल्या परीनं खारीचा वाटा उचलतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते ना, तुम्ही वाटा उचला अथवा नका उचलू, सहकार्य करणं, सपोर्ट करणं, त्या समूहाचा भाग राहणं हे यशाचं पहिलं पाऊल असतं. त्याबद्दल तुम्हाला सर्व दुतुमकरांचं मी मनस्वी स्वागत करेन. अशी साथ, अशी संगत आमच्या भाऊंना राहू द्या. खऱ्या अर्थानं तुमच्या गावाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. एक राहा, एकत्र राहा आणि मग विकास शोधा. प्रयत्न जरूर राहिला. सिंगल सिंगल डबल डबल, इथे मग डबलचा प्रयत्न केलाय. रिस्की रन बनली, थांबला तो संपला. मोठा अपघात कदाचित झाला की काय इथे. रनआउटसाठी मात्र पाहिलं जाईल, परंतु आय थिंक इट्स अ व्हेरी डेंजरस फॉर गव्हाण. OUT आऊट. कारण प्रथम दर्शनी असंच वाटलं होतं, दूर राहिला, थोडीशी घाई झाली अनिकेची. डबलचा प्रयत्न त्यानं केला, प्रयत्न मात्र अपुरा राहिलाय आणि फलंदाज झाला बाद. फलंदाज मात्र झाला बाद. आणि त्याचबरोबर वळवळी संघाचे असंख्य बॅकर्स आम्ही पाहिलेत. त्यापैकीच वळवळी संघाला सदैव बॅक करणारा आणि पॅक करणारा शिवाजीनगरचे माजी उपसरपंच रोहितजी खरं, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा या वळवळी संघाला येत आहेत. आणि आमचे बंधुराज रोहितजी घरत, शिवाजीनगर माजी उपसरपंच यांचं या स्पर्धेला आणि वळवळी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मात्र पडझड सुरू झाली. अनिकेत परतल्यानंतर हे षटक फार निर्णायक रत्नदीप चौधरीचं राहणारच होतं, कारण क्रमांक 4चं षटक निर्णायक राहतं. अंतिम षटकामध्ये धावा किती उरतील, कशा प्रकारची फटकेबाजी राहील, पण इथे मात्र खांदे टाकून चालणार नाहीत. फक्त आणि फक्त मोठ्या फटक्यांची गरज उरली आहे. अनिकेत मात्रची थोडी घाई नडली म्हणेन, थांबून थोडा खेळला असता चालला असता. आता गणित मात्र उरतं आहे. 9 चेंडू आणि मोठं आव्हान 25 धावांचं. 9 बॉल्स रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड. नवीन फलंदाज पाहतोय आपण, अलंकार कोळी. अलंकार कोळी नवीन फलंदाज. तर नॉन स्ट्राईकला फलंदाज राहील तो म्हणजे संदेश गोंधली. संदेश कोळी, सगळे कोळी बंधू. संदेश कोळी नॉन स्ट्राईक एंडला, तर अलंकार कोळी स्ट्राईकवर. अलंकार म्हणजे सोनं,
सोन्यासारखी फलंदाजी करत अलंकाराकृत करेल का आपल्या संघाला? उंच राहिलाय हा झेल आणि मात्र चेंडूपर्यंत पोहोचला, त्यानं उचलला, टिपला, नवे तर झेलला आणि बॅक टू पॅव्हिलियन. 0 आउट, गोल्डन डकची शिकार. आणखीन एक फलंदाज अलंकार कोळी. बाद होत आहेत, परत आहेत. 60 धावांचं आव्हान. मी म्हटलं मगाशी दादा की खऱ्या अर्थानं शेवटच्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार युगा कोळीसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. पहिले 4 बॉल डॉट टाकले, पहिली रजनी खेळतो त्याची चूक नाही आहे, परंतु त्या 2 षटकारांना मोमेंट रिसीव्ह झाला, धावा लढण्यासारख्या बनल्या. 50 टक्केवारी पडणं आणि 49 पडणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो मोठा फरक दूर करायचा आहे आम्हाला. आमच्या युगानं 12 धावा मोजल्या असतील त्या वसूल करायच्या आहेत आम्हाला. या नेक इराद्यानं मात्र जीवन आपल्या संघासाठी अशक्यप्राय वाटणाऱ्या विजयाला समीप आणण्यासाठी इथे मात्र ठोकतोय षटकार. 7 बॉल 19 धावा. सामना संपला नाहीये. या चेंडूवर जर रत्नदीप चौधरीला मोठा फटका आला ना तर सामना उत्तमात उत्तम बनेल, कारण अंतिम षटक राहील त्यानंतर. परंतु अजूनही 19 धावांचं अंतर आहे. 7 बॉल 19. जीवन ऑन स्ट्राईक. भरधाव वेगानं टाकलेला चेंडू नीटसा समजला नाही. पाहिलं जाईल, इथे मात्र विचार विनिमय केला जाईल. डिस्कशन सुरू आहे. चला टीम मीटिंग नको, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या मुकेश. टीम मीटिंग नको. 6 बॉल मात्र आता मात्र उरलेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 19 धावांची. 19 धावा. 6 बॉल 19. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही. एका षटकामध्ये 49 धावा होताना पाहिलेत. मी तर म्हणेन की देताना एका षटकामध्ये 42 धावांचा पाठलाग होताना पाहिलाय. एका षटकामध्ये 37 धावांचा पाठलाग पहिला बॉल डॉट झाल्यानंतर होताना पाहिलेत. त्याच्यामुळे 3 षटकार मारा आणि पैसा कमवा. आदरणीय सदानंद विष्णू ठाकूर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ओळख राहिली आहे. येस सामना सुरू करा. सलग 3 षटकार ठोका आणि कमवा तुम्ही मात्र 1000चे बक्षीस. 6 बॉल्स जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. वाईड बॉल. आता 6-18. कशासाठी पंच? वाईडसाठी. फिल्डिंग साईड. येस पाहिलं जाईल पंच. तर तिसरे पंच पुन्हा एकदा या आपण. विचार पाटील सर. विचार पाटील सर या आपण प्लीज. इथे पाहिलं जाईल. व्हाईट बॉलसाठी मात्र रिव्ह्यू येतो.
वाईट बॉल कॉल. वाईट बॉल. या वाईटनं मात्र गणित बदलतील. 6 बॉल्स आणि 18 धावा. 3 मोठे फटके. पहिल्या 2 चेंडूवर पहिला येईल का? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुयोग माद्रे. मोठी जबाबदारी आहे. स्ट्राईकर फलंदाज पाहतोय आपण संदेश कोळी. पहिला येईल का? लेदरचा क्लास. पण इथे मात्र पाहतोय आपण, नेमकं पाहतोय घडलंय काय. लेदरचा क्लास जरूर दाखवलाय, क्रिकेटचा क्लास दाखवला, परंतु काय अफलातून क्षेत्ररक्षण. कुणाल पालेकरनं टिपलेला हात झेल नाही. मित्र म्हणे की मॅचच आहे. 18 हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर संदेश कोळीनं क्लास दाखवला क्रिकेटचा. वेल टाईम साधला, परंतु अगदीच सीमारेषे लगत, अगदी इंचेसमध्ये नव्हे तर मी म्हणे की MM मध्ये सीमारेषेचा आता झेल टिपला आणि संपला संदेशचा खेळ. संदेश कोळी नवीन फलंदाज. 5 बॉल आणि 18 धावांची गरज. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार जरूर झाला संदेश कोळीचा, परंतु किस्मत मेहरबान नाही आहे. शतरक्षकाची कमाल इथं शतरक्षक पाहिलं त्यानं मात्र वलावळी संघाला या सामन्यात पुनरागमन करून दिलाय. अफलातून वेल जेज कॅच पकडलाय सुयोग मात्रे. हा चेंडू मात्र चांगला आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेलाय. फक्त आणि फक्त रन मिळाली ती एकच. एकेनं दाबलकर धावा लागतात त्या म्हणजे तब्बल 43. आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 4 बॉल 17 धावा. रॉनीचं उत्तम गुणलेखन, स्वच्छ अक्षर. गुणलेखाकडे ती गोष्ट हवी. आमच्या कांचन पालकर साहेबांकडे सुद्धा ती आहे. सामना दूर राहिला आता आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होईल. लागोपाठ खेळाडू बाद होत आहेत आणि हा सामना दूर चालला आहे. ते म्हणजे सदान स्मृती विनर गव्हाण संघापासून. हा सामना जर संपेल ना तर जितू इलेवन नेरे संघ आपण तयार रापलीच आणि त्याचबरोबर कोपरोली कोपरोली दोन्ही संघांनी फार दूर नका राहू. कोपरोली संघानं खेळाडू कक्ष इकडे यायचं आहे आपण लगेच प्लीज, कारण सामना जर संपेल ना नेरे संघाने मैदानाकडे रवाना व्हायचं आहे आणि कोपरोली संघाने खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही कुठे असाल दोन्ही संघ आजूबाजूला तर स्टेजच्या अगदी समोर येऊन उभे राहा प्लीज. नवीन फलंदाज मयुरेश कोळी. धावांचा डोंगर आता उभा राहिला. 19 धावांचा लक्ष्य होता. पहिला चेंडूवर वाईड आला, त्यानंतर मात्र चांगला फटका दाखवला संदेश कोळीनं, परंतु झेलला आणि तिथे सामन्याचा गेम पलटी झाला. अजूनही 3-17. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके येऊ शकतात. क्रमांक 10. 8 फलंदाज बाद झालेत. मयुरेश कोळी 10 वर फलंदाजी मिळतीये. त्या फलंदाजीमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करेल काय? उपयुक्तता सिद्ध करेल काय? फटका चांगला आहे. शतरक्षक लॉंग ऑफला रेडीच होता, तर 1 बाउन्स उचलला, फेकला, फक्त धाव मिळेल 1 आणि त्याच्यामुळे आता 2 मध्ये 16 धावा. 60 धावा बनल्या आणि त्या 60 धावा वाचवण्यामध्ये आत्ता तरी यशस्वी ठरला आहे आराध्य स्पोर्ट्स वलवडी संघ. आणखीन एक चांगला फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डिंग होईल आणि हा सामना मात्र एकतर्फी सुटतोय. 12 धावांचा अंतर राहिलाच आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रतिकार चांगला केला होता सदानंद स्मृती विनर गव्हाण संघानं. प्रतिकार चांगला केला आहे, नॉट डाऊट. फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत राहील. झेलसाठी प्रयत्न. झेल मात्र सुटलाय आणि ते रन्स कंप्लीट केली जाईल का? एक नाही आणि सामना मात्र 1 साईड सुटतोय. अखेरकारी रन कंप्लीट झाले असं समजावे लागेल. रन कंप्लीट आणि सामना जिंकला आराध्य स्पोर्ट्स वळवडी संघानं. वळवडी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर नेरे संघाला विनंती आहे की आपण प्लीज लगेच मैदानाकडे रवाना व्हा आणि कोपरोली संघ आपण खेळाडू कक्ष जिकडे आहे तिकडे लगेचच विराजमान व्हा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट
हॅलो. चला याच ठिकाणी मान्यवरांना विनंती